सर्वजण त्या ठिकाणी क्षमा कराल, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध असं त्या ठिकाणी. आणि नाथबाबा बोलू लागले, तब श्रुते मनाती नवला हो ग्रंथी साधीला सुधमा हो परिहरी नामे पाहो केला निज संदेह ग्रंथार्थ. निसंदेहानं त्या ठिकाणी कुठलाही संशय न ठेवता, संदेह न ठेवता, विकल्प न ठेवता हा जो सर्व भाव या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी मी प्राप्त करून दिलेला आहे, ओतलेला आहे, लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये मी कुठलाही मनामध्ये संशय न ठेवता तुम्हा सर्व असणाऱ्या श्रोते मायबापाच्या समोर हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, नाथबाबा म्हणतात की तुम्ही सर्व श्रोत्यांनी याच्यावर कुठलाही असणारा संदेह घेऊ नका. जे माझ्या गुरुची कृपा माझ्यावरती झालं, जेव्हा माझ्या जेवढं बुद्धीला झेपलं तेवढं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कारण जे याच्यातलं असणारं वेडा वाकडा असेल, अशुद्ध असेल, अल्प असेल, ते सर्व असणार माझ्या बुद्धीचं समजा, आणि जे योग्य असेल ते माझ्या गुरुवर्याचं समजा. मात्र माझ्यावरती या ठिकाणी कुठलाही तुम्ही संशय घेऊ नका, दूषण ठेवू नका असं नाथबाबा विनंती करून बोलू लागले. याचे मराठी बोल हरी अमृताते करीती फुल श्रीराम हुनियाती सकोल नित्य भव्या बोली सोनंगाती. पण काय म्हणू लागले माहिती का, या ठिकाणी असणारा अमृत आहे महाराज, पण ते पुन्हा पुढे या वाचण्यासाठी गोवर्धन बळे महाराज. बघा नाथबाबांनी सांगितलं अमृत आहे अमृत, पण हे अमृत कुणाला आहे? अमृत कुणाला, कोणासाठी? ज्याला त्याची आवड आहे त्याच्यासाठी. अमृत तुमच्या समोर आणून ठेवलं, गोड या, पण ते खाणाऱ्याला कळालं तर मग तसं नाथबाबा म्हणले बाप हे अमृत आहे, पण घेईल कोण याला? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू जीवेशी झाला. आपल्याला बघा आपल्या विषयाचं जर काही कथन निघलं तर आपले कान लगेच म्हणजे कुणाचं काय, असं माणूस कान लावतं का नाही? काय म्हणतात कुणाचं, या 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 कुणाचं काय चाललंय, काय झालंय, म्हणजे हे आपला विषय होतो महाराज. आणि इकडं म्हणले नाही आता जाऊ द्या, तिथून चांगलं ऐकू येत आहे, आता नका तिकडे यायचं, असं होतंय का नाही? मग तसं म्हणले या ठिकाणी मी तुमच्या समोर अमृत ठेवू लागलेलो आहे, पण या अमृताची चव ज्याला कळल तोच याचं प्राशन करील. बाकीच्या समोर ते व्यर्थ आहे. आपल्या मराठीमध्ये असणार त्या ठिकाणी बोलतात ना, एक मन आहे ना, काय गाडवाला तुम्हाला लय पाठ आहे गाठीमध्ये, गाडवाला गुळाची चव काय. मग तसं नाही तर हे ज्याच्यासाठी योग्य आहे, ज्याच्या बुद्धीने याला घेता येईल तोच ते घेईल म्हणले, बाकीच्यासाठी ते व्यर्थ होणार आहे असं नाथबाबा बोलतात.